रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने नव्हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने पांडुरंगा करू प्रथम नमन करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा नरदेहाला आलेल्यांना पण प्रपंच संसार विषयामध्ये रंगून गेलेल्या वर्गाला महाराज या ठिकाणी थोडं सावध करून सल्ला देत आहेत. विठ्ठला विठ्ठल 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 वैकुंठवासी मुक्ताबाई ज्ञानदेव दिवेकर यांचं प्रथम वर्ष श्राद्ध कुटुंबियांच्या वतीने संपन्न होत असताना असणारी ही कीर्तन सेवा आहे. बरोबर 1 वर्षापूर्वी आजींनी हा इहलोकीचा प्रवास शेवटच्या श्वासाने संपवला, थांबवला. तदनंतर अनेकविध क्रिया होत असताना भले अंत्यविधी असेल, सावडणं असेल, दशक्रिया असेल, 13वा 14वा ज्याला कुंभश्राद्ध म्हटलेले मासिक विधी असतील, पितृपक्ष असेल, चवथ भरणी असेल, आह्योनवमी असेल, वर्ष श्राद्ध आज संपन्न होते. या सगळ्या क्रिया ज्या केल्या जातात ना, ऐका, मृत व्यक्तीच्या पश्चात त्या व्यक्तीच्या संबंधाने वंशजाकडून जेवढ्या जेवढ्या क्रिया केल्या जातात ना, त्या सगळ्यांनाच श्राद्ध म्हटलेले, सगळ्यांनाच. अंत्यविधी असला तरी ते काय श्राद्धच आहे, सावडणं असलं तरी श्राद्धच आहे. मी आता पुन्हा सगळी यादी वाचून दाखवत नाही तुमच्या समोर. क्रिया कोणती असू द्या, व्यक्ती मृत पावल्यानंतर तिच्या पश्चात वंशजांकडून ज्या ज्या क्रिया केल्या जातात त्या सगळ्या क्रियांना श्राद्ध म्हटलेले. फरक एवढाच आहे, बरोबर आज आपण 1 वर्षानंतर त्याच तिथीला जो विधी करतोय तो वर्षानंतर त्या तिथीला होतोय, म्हणून त्याला काय म्हटलेले, वर्ष श्राद्ध. विठ्ठला 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 विठ्ठला. श्रद्धायुक्त अंतःकरणाने ज्या ज्या क्रिया मृत व्यक्तीच्या पश्चात केल्या जातात त्याला श्राद्ध म्हटलेले. श्राद्ध शब्दाची उत्पत्ती श्रद्धा शब्दातून झालेली. त्यामुळे श्राद्ध करत असताना विधीच्या संबंधाने आपल्याला काय जाण आहे, काय ज्ञान आहे, याला किंमत शून्य. मुळात आपल्याला जाणही नाही, ज्ञानही नाही. काका सांगेल त्या पद्धतीने आपण विधी पार पाडत असतो, बरोबर ना. म्हणजे काकांचे मंत्रोच्चार आणि आपली श्रद्धा या दोन्हीचा मिलाप आज घडत असताना जो विधी झाला त्याला म्हटलेले वर्ष श्राद्ध. मग आता ज्यादा डोकं चालवायचं नाही. मग श्राद्ध चाललंय इथं, पितर कुठे आता माहित नाही, तिथपर्यंत पोहोचतंय का. गीता जर आपली आई आहे तर आई आपल्याला सांगते
पितृन यांती पितृव्रत हा 9व्या अध्यायातला श्लोक आहे. यांती देवव्रता देवान पितृ यांती पितृव्रत हा भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जुनोपी माम. पितरांच्या संबंधाने ज्या ज्या क्रिया केल्या जातात त्या श्रद्धायुक्त अंतकरणाने क्रिया करायची जबाबदारी तुमची आमची, आणि त्या केलेल्या क्रिया तुमच्या श्रद्धेच्या बळावरती त्या पितरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी परमात्मा बोलतो ती माझी. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याच अनुषंगाने आज वर्ष श्राद्ध संपन्न होत असताना ही संकीर्तन सेवा आहे. मी आल्या बोलता बोलता कुटुंबाचा लेखाजोखा घेत असताना, आढावा घेत असताना बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला सांगितल्या, कल्पना दिली. ज्या आजींचं आपण वर्ष श्राद्ध करतोय, मुक्ताबाई नाव त्यांचं, शेळके कुटुंबातल्या आहेत, केडगावच्या शेळके कुटुंबातून ही माता या दिवेकर कुटुंबातील ज्ञानोबाराय म्हणतो मी, त्यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि प्रपंचाचा गाडा सुरू झाला. तो आज तागायत. कुटुंब तसं मोठं आहे, आता माझ्यापेक्षा तुम्हाला कल्पना अधिक आहे, आणि म्हणून माझं म्हणणं असे, कीर्तनकारांनी एवढंच बोला, लय माहिती असल्यागत बोलूच नाही. काय डोकं चालवायचं ते अभंगावर चालवा. उग 5-5 जणांची नावं घेत बसायची आणि कुटाणा करीत बसायचं, आणि मग त्यांनी पुन्हा म्हणायचं नाही कीर्तन त्यांनाच दिलं पाहिजे, आणि तेवढ्या करताच कुटाणा चलतो, बाकी काय नसतं. हे आता यांना जी आहे ती लगतची त्यांच्या लक्षात येईल. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ही माऊली उमरा ओलांडून आली 5 जावांच्या सोबत, म्हणजे 4 जावांच्या सोबत प्रपंचाचा गाडा इथपर्यंत आणला. खरं तर तो काळ होता एकत्रित कुटुंब पद्धतीचा. आजही काही कुटुंबामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं. विभाजन व्हावं, पण होणारं विभाजन हे व्यवस्थापन म्हणून व्हावं. अकाउंटंट तुम्हाला लक्षात येईल, विभाजन व्हावं ते भेदातून वादातून न व्हावं. विभाजन झालंच पाहिजे, प्रश्नच नाही. 5-5, 10-10, 15-15 भावांचं कुटुंब, आता भावच नाही तेवढे समजा, पण जरी असले चुकून अजून जुने वयस्कर त्या वयात जगलेले, मी म्हणतो आता एकत्रित राहणं शक्य नाही. मग विभाजन गरजेचे, ते विभाजन वादातून नसावं, ते विभाजन व्यवस्थापनातून असावं. पण आजही काही कुटुंब आपल्याला एकत्रितरित्या समाजामध्ये पाहायला मिळतात. खरं सांगू का, एकत्रित कुटुंबाचे तसे फार फायदे. एकत्रित कुटुंब म्हणजे जसं काय घड्याळ. एकत्रित कुटुंब म्हणजे घड्याळ. नाही, या 15 जी तुमच्या डोक्यात बसणार आहे त्या घड्याळाचं बोलतच नाही मी. तुम्ही माझ्याकडे नीट लक्ष द्या. एकत्रित कुटुंब म्हणजे घड्याळ आहे. त्यात काही काटे लहान आहेत, काही काटे मोठे आहेत, बरोबर ना. काही कमी वेगाने धावतात, काही त्यांच्यापेक्षा अधिक वेगाने धावतात. पण ज्यावेळेस 12 वाजतात ना, 12, आता हा अर्थ कसा बी घेतला तरी चालेल, कसा बी नाही तसाच घ्या जसा घेतलाय तसा. ज्यावेळेस 12 वाजतात ना, 12, त्यावेळेस सगळे काटे कसे असतात हो, बरोबर ना. एका रेषेत, एका दुरीत, एका समवेत असतात. मला घड्याळातल्या नाही 12 सांगायच्या. आता ज्या घड्याळाच्या 12 वाजल्या ती राहू द्या, तुम्ही माझ्याकडे बघा. एकत्रित कुटुंब पद्धत हे घड्याळासारखं आहे. जसे घड्याळात काटे अनेक असतात, काही जोरात फिरतात, काही सावकाश फिरतात, पण हे सगळे काटे ज्यावेळेस 12 वाजतात ना, ज्याला 12 वाजल्या म्हणतो आपण, त्याच्या 12 वाजल्या या अर्थाने बोलतोय मी. ज्यावेळेस 12 वाजतात ना, त्यावेळेस सगळे काटे एकत्रित असतात. याचा अर्थ काय, आपण हे शिकायचे, कुटुंबावर ज्यावेळेस संकट येईल ना, त्यावेळेस ते कुटुंब जरी विखुरलेलं असलं तरी सगळ्यांनी 12च्या वेळेला एक झालं ना, काय ताकद आहे कुणाची, पुन्हा 1 नंबरनी नेटानेच चालणार. विठ्ठला 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 विठ्ठला.
पाहतो एक विचाराने एकत्रितरित्या चाललेले आपल्याला पाहायला मिळतात. कालाच्या ओघामध्ये थोडं व्यवस्थापन म्हणून झालं असेल विभाजन. आता कोणी सर्व्हिसला असते, कोणी गावाबाहेर असतं, ते विभाजन आपण मान्यच केलं पाहिजे ना. ऐका, आपल्या संस्कृतीमध्ये क्रिया कोणतीही असू द्या, त्या क्रिया करीत असताना त्याला धार्मिकतेची जोड आहे, हे लक्षात घ्या. त्याला धार्मिकतेची का जोड आहे बरं? याचं कारण असे पा, महाराष्ट्रीयन संस्कृती ही संत विचाराने नटलेली, ती संत विचाराने सजलेली. त्या विचाराला डावलून आपण आपल्या जीवनामध्ये निर्भेळ आनंद मिळवू शकत नाही. म्हणून क्रिया कोणत्या असू द्या, संत विचार आपण श्रवण केले पाहिजेत. कीर्तन ठेवण्याचा उद्देश हा आहे का? संतांचे विचार म्हणजे तुम्हाला मिळालेला फार मोठा मोलाचा, अनमोल, विनामोल, दोन्ही कळतंय ना? अनमोल आणि विनामोल मिळालेला संत विचाराचा सल्ला तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. का? सल्ला देणारे पुष्कळ आहेत, पण स्वार्थ त्याच्या आड दडलेला आहे. महाराज बोलतात, करी लाभाविन प्रीती, या उक्तीनुसार संत समाजामध्ये वावरत राहिले. म्हणून लक्षात घ्या, सल्ला कोणाचा घ्यावा अशी शंका ज्यावेळेस मनात येईल ना, त्यावेळेस सल्ला फक्त संत विचाराचा घ्या, कधीच अपयश येणार नाही. आपण पाहतो ना, जीवनामध्ये सल्लागार चांगला असणं फार महत्वाचे. विचार केला ना, सामर्थ्य दुर्योधनाचं सुद्धा जास्तच होतं, सैन्यबळ तर निश्चित जास्त होतं. आता आकडे सांगत नाही मी. सल्लागार चांगला असावा. दुर्योधनाचं सैन्यबळ जादा होतं, स्वतःचं सामर्थ्यही अर्जुनाच्या तुलनेने जादा होतं, पण तरी सुद्धा विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडली? अर्जुनाच्या. याचं कारण दुर्योधनाला सल्ला देणारा कोण होता? शकुनी भांजे. म्हणत म्हणत ते लंगत यायचं, बघितलं ना मालिकेत सगळ्यांनी. सल्लागार महत्वाचा. अहो, भरतासारख्या महात्म्याला जन्म देणारी कैकई, तिला पापी म्हणायचं कसं? भरतासारख्या महात्म्याला जन्म देणारी कैकई, पण जी कैकई भरतापेक्षाही रामावरती जास्त प्रेम करत होती, पण तरीही तिने रामाला कुठं पाठवलं? वनवासाला पाठवलं ना. याच्यात दोष कैकईचा नाही. मग सल्ला देणारं कोण होतं? तुम्हाला विचारतोय मी. थार आहे ना, तिचं नाव सांगा ना. मग मॅडम, मग तुम्हाला काय आणलं? हा, असं. भारतासारख्या महात्म्याला जन्म देणारी कैकई भरतापेक्षाही रामावरती जास्त प्रेम करत होती, पण तरी सुद्धा तिने रामाला वनवासाला लावलं. हे स्वबुद्धीने नाही, मग मंथरेने दिलेला सल्ला. तो सल्ला इतका घातक ठरला, तिला तिचं कपाळ पांढरं करून घ्यावं लागलं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट सल्लागार आता तुम्ही बसल्या बसल्या म्हणताल रामायण झालं तवा ना, आता काही आम्हाला मंथरेचं कशाला सांगता? तुम्हाला अजूनही सांगतो, तुमच्या बी घरात रोज मंथरा येती. आई शपथ येते. तर बसल्या बसल्या मिश्री लावता लावता ठिणगी टाक येते ती. थोरली अशी दाखली तशी. तू जा घरी, तुला काय पडले? दारी आलेल्या मंथरेला उंबऱ्याच्या बाहेर ठेवा, नाही तर तुमच्या घरातलं सुख वनवासाला जायला वेळ लागणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून
सल्ला जर संत देणार असतील तर आपण काय ऐकू नये बरं? बरं महाराज बोलतात आम्ही त्याच्याकरताच आलोय ना, उजळा वया आलो, वाटा खरा खोटा निवाडा. त्या वाटा उजळायला आलो, उजळलेल्या वाटेवरती जगाला सांगत होतो बाबांनो, मार्ग हा सोपा सुखरूप. तू काय म्हणे मज धाडेले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप सांगण्याकरता संत आले. मग आता काय बोलतायत तुकाराम महाराज? तुकाराम महाराज बोलतात बाबांनो, देव दुर्लभ असणारा जर नरदेह तुम्हाला मिळलाय, हे बघा आता बोलायला सुरुवात झाली 11ला, प्रमाणात देत लय अक्कल दाखवत नाही माझी. आता एकच सांगतो की त्या प्रमाणात सगळं येतंय. विठाला विठाला विठला 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 विठला. बडे भाग मानुष तनु पावा, बडे भाग मानुष तनु पावा. सर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा, सर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. बडे भाग मानुष तनु पावा, बडे भाग मानुष तनु पावा. किती भाग्याने मनुष्य देह मिळलाय, तो किती भाग्यशाली आहे. सगळ्या ग्रंथांनी त्याचं वर्णन केलंय. असं प्रमाण मी तुम्हाला दिलंय. मग आता कशाला पुन्हा ग्रंथाची नावं सांगत बसू, एका 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 वेळ घालत बसू. पण ऐका, देव दुर्लभ असणारा मिळालेला नरदेह ज्या वेळेस फक्त प्रपंचाकरताच वापरला जातोय, हे ज्यावेळेस तुकोबारायांना लक्षात आलं, त्यावेळेस तुकाराम महाराज बोलतात, अरे जन तरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्यासी नाही काही. अरे किती दुर्लभ असणारा मिळला, याचं स्मरण त्यांना का नाही? कुठवर प्रपंचात तुम्ही रमणार आहात. मग महाराज बोलतात, प्रपंचाच्या रंगात रंगण्यापेक्षा श्रीरंगाच्या रंगात रंगा. का? जो देह मिळलाय ना बाबांनो, तुम्हाला दिलेली ती ठेव आहे. ठेव आहे ती, एक ना एक दिवस तुम्हाला ती काय करावी लागेल? परत करावी लागेल. बरं का, फरक एवढाच आहे, बँकेवाला नोटा मोजतो आणि कंडक्टर चिल्लर मोजतो. बँकेवाला नोटा मोजतो आणि कंडक्टर चिल्लर मोजतो. पण दोघांना माहिती आहे, कितीही मोजलं ना तर 5 वाजता यातला 1 रुपया सुद्धा आपला नाही. खात्यात नेऊन जमा करायची पुन्हा आपल्याला. ही मिळलेली ठेव आहे. शरीर जायाचे, पण मिळलेली ठेव कशी आहे? ती जाणार आहे. शरीर जायाचे ठेवणे, मग जायाचं ठेवणं जर तुला मिळलंय तर तुझं काय ठेवलंय? म्हणून तिथं आसक्ती दाखवतो रे. धरीसी अभिलाष झणे. महाराज बोलतात, शरीरच जर तुझं नाही तर शरीर संबंधाने जोडलेली तुझी असायची काय कारण आहेत? नव्हे तुझा हा परिवार, द्रव्य दारा क्षणभंगुर. मग महाराज बोलतात, एक काम कर ना, जे जोडायला आलता ना, ऐसे न कराहो काही पुढे नाही नाश ज्या. नाशिवंत देहाने नाशिवंतच प्रपंचात रमण्यापेक्षा देह जरी नाशिवंत असला तरी त्याचा फायदा असा आहे, अविनाशी आत्मतत्व त्याची प्रचिती तू मात्र याच देहात घेऊ शकतो. मग महाराज बोलतात, ती प्रचिती तुला जो देणार आहे तोच खरा तुझा सोयरा आहे. कोण? अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठो धरा. महाराजांचं प्रमाण किती गोड आहे पा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. नेहमी ऐकतो आपण, आहे का नाही भजनात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. पण अर्थाशी झोंबल्यावर कळतं काय? तोच आपलाय. आपुला तो एक, तो एकच आपुला आहे. आणि जो आपुला आहे ना तो एक, तोच आपला करून घ्या. गबाळ कशाला गोळा करताय? पडो येते थोरी नागवना. विठाला विठाला विठला 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 विठला. ऐका ऐका, महाराजांचा 88 एकाच गोष्टी करताय. महाराज बोलतात, एक गोष्ट लक्षात घ्या, जन्माला तुम्ही आला ना, जन्माला ज्यावेळेस तुम्ही आला त्यावेळेस तुमच्याकडे देह होता.
नाव नव्हतं, नाव ठेवलं गेलं आणि ठेविलेनी नावे ओ देत उठी, ज्ञानोबाराय बोलतात. जन्माला आला त्यावेळेस तुमच्याकडे देह होता, नाव नव्हतं. ज्या दिवशी तुम्ही हे जगत सोडणार आहे ना, त्या दिवशी तुमच्याकडे देह नसणार आहे. पण जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमचं शिल्लक नाव तुम्ही ठेवू शकणार आहे. मग काय करायचे? एक काम करायचे, मिळालेल्या देहाचं नावात रूपांतर होईपर्यंत जी वाटचाल करायची ना, त्या वाटचालीलाच म्हणले जगणं. विठाला विठाला विठला 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 विठला. ऐका, जगण्याच्या साधनाचा विचार सगळे करतात. आता बोलणं सगळंच 4G, ध्यान देऊन ऐका. जगण्याच्या साधनांचा विचार सगळे करतात, पण जगण्याच्या प्रयोजनाचा विचार कोणी करीत नाही. त्याला एवढंच माहिती, शिकलं पाहिजे, शिकल्यावर नोकरी लागल, नोकरी लागल्यावर चांगली मिळेल. रिकाम्या जागा भरा की तुम्ही, सगळं मी सांगू का? हे वाटतं, त्याला नुसतं वाटतं म्हणतोय मी, वाटतंय तसं होतं असं नाही. म्हणून म्हटलं जगण्याच्या साधनांचा विचार सगळे करतात, पण जगण्याच्या प्रयोजनाचा विचार कुणीच करीत नाही. मग मनुष्य देहाला आल्यानंतर तुमचं प्रयोजन काय असावं असं जर संत साहित्याला विचारलं ना, तर आमचे जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे एका मरण्याची सरे, मरण्याची सरे, उत्तमची बुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची बुरे कीर्ती मागे. म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. काय बोलतायत महाराज? तुका म्हणे का मरण्याची सरे, अनुसरे तो मुक्त झाला, एका मरण्याची सरे. आणि पुढं काय झालं पाहिजे? उत्तमची उरे कीर्ती मागे. फक्त कीर्ती नाही म्हटलं बरं का पाटील, कीर्ती नाही म्हटलं, मग उत्तमची उरे कीर्ती मागे. रामायण म्हटलं की आपल्याला रामही आठवतो आणि रावणही आठवतो, बरोबर ना? रामायण म्हटलं की रामप्रभूही आठवतात आणि रावणही आठवतो. पण रामाविषयी जो आपला आदरभाव तयार होतो, तेवढा आदरभाव म्हणण्यापेक्षा कसलाच आदरभाव रावणाविषयी तयार व्हायला आपल्या मनात तयार नाही. याला कारण जर काय असेल ना, त्याने एकच केलेले काय? रामप्रभूंनी 2 गोष्टी सांभाळल्या, परद्रव्य, परनारी. आणि रावण मात्र इथं चुकला. नाव दोघांचं निघतंय, पण एकाची कीर्ती उत्तम आहे आणि एकाची कीर्ती मात्र अपकीर्ती आहे. विठाला विठाला विठला 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 विठला. मग महाराज बोलतात, ऐका ना बाबांनो, मिळलाय ना नरदेह, नको तिथे का वापरता? तो नको तिथे वापरणार असताल तर पाहिजे ते तुमच्या हाती येणार नाश. प्रपंचाच्या रंगात तुम्ही रंगलायत, महाराजांचा आरोप हा चुकीचा नाही. महाराज काय म्हटले माहिती का? मी प्रमाणात बोललो मगाशी, जन तरी देखे गुंतले प्रपंचे. बरं, ज्या प्रपंचात गुंतलो त्या प्रपंचात किती गुंतलो? ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबाराय बोलतात, सायास करीसी प्रपंच दिन निशी, हरिसिन भजसी कोण्या गुणे का रे बाबांनो? ज्याच्या करता नरदेह मिळलाय तिकडे तर तुम्ही पाठ फिरवली. अरे तुमचा हरिपाठ पाठ आहे, पण हरिकड पाठ आहे ना. कळतंय ना? हरिपाठ पाठ आहे, नाही कोण म्हणतंय,
पण हरीची न तुमची गाठ अशी नाही पडणार नुसता पाठ करून. का तुम्ही भुलाय पाहिजे प्रपंचात असं तुम्हाला वाटतंय, पण आमचं म्हणणं असे तुम्ही प्रपंचात भुलता कामा नये. मग भुलाय कुठं पाहिजे? परमार्थात. ऐका ऐका ऐका, हे एवढं मी तुम्हाला जे सांगतोय याचा अर्थ असं समजू नका साधू संतांनी प्रपंच केलाच नाही म्हणून. आपल्यापेक्षा सरस केला, आपल्यापेक्षा सरस. बरं का, तुकाराम महाराजांनी आपल्यापेक्षा सरस प्रपंच केला. महाजनकी होती, अख्ख्या बाजारातले वजन काटे तपासण्याचा अधिकार होता, एकेकाळची सावकारकी होती, एवढी महाराजांची श्रीमंती होती. हे तुम्ही बऱ्याच वेळा तुकाराम महाराजांचा प्रपंच कसा दारिद्र्याने माखला होता तेवढंच ऐकता, आणि आमची महाराज लोक बी तेवढंच सांगतात. बरं का, मी बऱ्याच वेळा मी असं म्हणत असतो, तुकाराम महाराज किती गरीब होते हे सांगून सांगून महाराज श्रीमंत झाले. तुम्हाला नसेल कळलं तर जीवन जावं, आता आपलं काय म्हणणं नाही. महाराज एवढे गरीब नव्हते, आपल्यापेक्षा 1000 पटीने श्रीमंत होते. हो, श्रीमंत सावकार आपली कन्या पहिली पत्नी जिवंत असताना सुद्धा ज्या मुलाला द्यायला तयार होतोय याचा अर्थ त्या मुला घरी बी तेवढीच त्याने श्रीमंती पाहिली असं ना. काय राव, जमीन नाही ती म्हणते पोराला 50,000ची नोकरी पाहिजे. त्याला जाऊन कोणतरी सांगितलं, मला अरे तू 50 म्हणत होता येड्या, पोराला 70,000ची नोकरी. मग म्हणतो जमीन आहे का? जमीन. ते म्हणतो नाही. म्हणतो मग नको. कोण म्हणतंय? ज्याला काहीच नाही ती. त्याला विचारलं पोरगी तुझी रानात जाईल का? ते म्हणतो हे ती कशाला जाईल? मग तुला काय गुंठा विकू विकू खायचा आहे रे महिन्याला? तुला रानात जायचं नाही तर जमीन पाहिजे कशाला मारायला? नोकरीने भागाना ते म्हणते जमिनी पाहिजे. जमीनदार दाखवला तर ते म्हणते फिक्स पगाराची, थोडी का व्हायना नोकरी पाहिजे. आता हे आलोवर कवा गाणे म्हणून बोलतोय, तुम्हाला खरं सांगू का, त्या पगाराची गंमत अशी आहे. मी बी पगारवालाच आहे म्हणून सांगतोय. पगाराची गंमत अशी, पगाराला कितीने बी गुन्हा. आपल्याला वाटतं 10चा 20,000 व्हावा, 20चा 40,000 व्हावा, 40चा 80 व्हावा, 80चा 160 व्हावा. हे गुन्हाकार डबलने चालला एवढं तर कळते ना तुम्हाला. प्रत्येकाला वाटतं पगार वाढावा वाढावा वाढावा. किती वाढावा? 10-20% नाही. 2 निघूनलोय मी दुपटीनी. ज्याला त्याला वाटतंय आपला पगार वाढावा. किती वाढावा? डबलनी वाढावा. म्हणून जो तो आपल्याकडे ऐका जो तो आपल्याकडे असलेल्या पैशाला डबलनी गुणतोय. पण ऐका, डबलनी गुन्हा नाही तर 10 पटीने गुन्हा भागतच नाही. भागाकार सांगू आता, तुमच्या पगाराला डबलनी गुन्हा नाही तर 10नी गुन्हा भागतच नाही. मग भागत कधी? गुणल्याव नाही, मग गुन्हानी राहिल्याव. म्हणून म्हटलं ध्यान देऊन ऐका, मटेरियल 4Gच आहे. अहंकाराने सांगत नाही, पण गुरुकृपेच्या जीवा सांगतो. ना ऐकलेलंच मांडणार गाड्या. विठाला 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 विठाला. श्रीमंत सावकार आपली मुलगी देतोय पहिली पत्नी जिवंत असताना. याचा अर्थ तुकाराम महाराज तेवढे श्रीमंत होते. मला हे तुम्हाला सांगायचे. पण ऐका, तरी सुद्धा तुकाराम महाराज एवढा जोमाने प्रपंच करत होते. पण जोमाने प्रपंच करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे पाहून काय म्हणायचे माहिती का? हे देवा, तुला वाटतंय का मी प्रपंचात रमलोय? मला चांगलं माहिती आहे काय, प्रपंचाचा रंग हा अशुद्ध आहे. प्रपंचाचा रंग अशुद्ध आहे. आणि जोपर्यंत मी शुद्ध रंगात रंगत नाही तोपर्यंत निर्भय सुख माझ्या वाट्याला येणार नाही. माझी तुला विनंती आहे रे. ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा. पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा. शुद्ध रंग वाविरंगा, शुद्ध रंग वाविरंगा, शुद्ध रंग
रंग वावे रंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा हो शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा ऐसे करेगा पांडुरंगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे महाराज बोलतात प्रपंचाचा रंग अशुद्ध आहे. या प्रमाणाच्या अभंगाची सुरुवात अशी आहे, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. मी का बोलतोय प्रपंचाचा रंग अशुद्ध आहे याची जाणीव तुकाराम महाराजांना आहे आणि याची जाणीव आहे म्हणून महाराज तिथं रंगले नाही बरं का. तिथं नाही रंगले. जगद्गुरु तुकाराम महाराज काय जेवढ्या जेवढ्या संतांनी संसार केला ते सगळेच संत संसार करताना दिसले तुम्हाला पण त्यात रमले नाही. भगवान बोलतात स्वतः ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई. ते देही ना देही नाही मग माझ्या ठाई येते. आपण कीर्तीपासून विषयाला सुरुवात केली ती पहा. कोणाची कीर्ती आज उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीपती काळा. मला सांगा ही चार भावंड प्रपंचात रंगली का? ह्यांनी प्रपंच केला नाही का? कोण म्हणतोय नाही केला? केला पण घरचा नाही केला, अख्ख्या जगाचा केला. अवघाची संसार सुखाचा करीन. मग आता ज्ञानोबारांना आपण विचारूया, ज्ञानोबाराय तुम्ही कुठं रंगले आम्हाला सांगता का? तुम्ही कुठं रंगला? ज्ञानोबाराय बोलतात पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधिले गोविंदाचे गुण वेधिले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे मन वेधले गोविंदाचे मन वेधले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले रंगले. ऐका संत हरी रंगात रंगले याच्यात नवल नाही. तो हरी सुद्धा संतात येऊन रंगला. ज्या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. एका जनार्दनी पार नाही देखा मनवून संत भुलले लेखा. ते कळव म्हणून संत शब्द घातला. संताच्या ठाई परमात्मा भुलला. याचा अर्थ काय? संत रंगात रंगले याच्यात नवल नाही. अहो तो परमात्मा सुद्धा एवढा रंगला. आमची जनाई बोलती अहो एकदा येऊन तो कीर्तनात एवढा रंगला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवाईच कबीर सावध होई देवाईच बोले कबीर. वरातीत नाचणारं कापड फाडून नाचेल आपल्याच हाताने. वरातीत नाचणारं स्वतःच्या हाताने स्वतःची कापड फाडून नाचल पण नाचणाऱ्याची चडी गळून पडली मला दाखवा तुम्ही. काय नाही मी गावरान भाषेत बोललो एवढंच आहे. ते देवाच्या बाबतीत घडलं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. मग महाराज बोलतात बाबांनो तो परमात्मा सुद्धा एवढा रंगतो मग तुम्ही नको त्या रंगात तुम्ही का रंगला? खरं सांगू का
जगण्याची दृष्टी जी होती ना ती प्रपंचात राहून सुद्धा संतांना होती, जी आपल्याला नाही. केला ना प्रपंच संतांनी केला नाही कोण म्हणतंय? डोळे सगळ्यालाच असतात बरं का. आता मी पुढचं बोललो तर मग तुम्ही पुन्हा तिकडून बोलताल आणि आधीच्या वाक्यावर बी ऑब्जेक्शन घेताल. डोळे सगळ्यांनाच असताल तर तुम्ही म्हणताल आंधळ्याला कुठं असतात. आणि मी जर म्हणलो आंधळ्याला सोडून सगळ्याला डोकं असतात तर तुम्ही म्हणता ह्याला डोकं आहे का? आंधळ्याला डोळेच नसतात. वेगळं बोलायची काय गरज आहे? ऐका, डोळे सगळ्याला असतात पण नजर मात्र सगळ्यांना नसते. चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं हे ओळखायला ज्याला जमलं ना तो कधीही जगामध्ये फसला नाही. म्हणून संतांनी प्रपंच केला पण प्रपंचात रंगले नाही. विठाला विठाला विठला 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 विठला. काय 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 संतांनी ज्याला प्रपंच संसार म्हटलंय ना ते त्याच्यापासून तर आपण 10 हात लांब आहे राव. अजून कधी कधी प्रश्न असा पडतो संतांनी ज्याला संसार म्हटले कीर्तन ऐकणाऱ्यांच्या कानावर तरी पडतंय की जन्म मृत्यूला संसार म्हटले. बरोबर, कीर्तनाची ज्याची गाठच नाही त्याची जन्म मृत्यूला संसार म्हणले ह्याची गाठ आहे का? त्याला एकच प्रपंच माहिती बायका पोरांचाच, त्याला दुसरा माहितीच नाही. आता जाऊ द्या त्या प्रपंचाकडे येऊ आपण. चला, त्या प्रपंचात तरी काय सुख आहे का हो? शब्द कसे आहेत पहा. मी भुलले शब्दावरती बोलतो एवढं मात्र डोक्यात ठेवा. चोखोबराय बोलतात ऊस ढोंगा परी रस नव्हे ढोंगा काय भुलला असे वरलिया रंगा. अरे जगत कदाचित खोटा असेल पण जगत ज्याने निर्माण केलं तो एकला खरा आहे हे तुम्हाला कधी कळायचं? महाराज बोलतात नको त्या रंगात रंगू नका. विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नरदेह पावोनी ठाव नरदेह. ऐका काय म्हटलंय? विषय ओढी भुलले जीव. किती भुललो आपण, किती भुललोय आपण. भुललो हे सुद्धा आपल्याला कळायला तयार नाही बरं का. सगळा प्रपंच आपला कोडग्यागत चाललाय, कोडग्यागत. आम्ही जे एखाद्याच्या घरी चहाला जर गेलो ना ती चहाला न्यायचा आम्हाला रॉंग टाइम असावा. रॉंग टाइम म्हणजे कोणता? 9 ते 11चे कीर्तन असावं. ती कीर्तन संपल्यावर लाडात यावं चला ना चहाला. अरे तू चहाला नेतोय पण चहा करणारीला तू विचारलंय का? दार वाजवलं की तो घरात जातो म्हणतो चहा ठेव की म्हणते तुम्हीच ठेव. हे हळू बोल महाराज आणलाय. ती म्हणली तुम्हाला अक्कल नव्हती मग शाबास तुम्ही म्हणा तसंच. एवढ्या उशिरा चहाला यायला त्याला तुम्हाला अक्कल नव्हती त्याला बोलवाय मग काय त्याला यायला अक्कल आलाच कसा? मी म्हणलं गाड्या तू चहा पाजू नको लागा पण बोलू नको. त्याच्या ध्यानात आलं महाराजांनी ऐकलंय. मग ते म्हणतो हे बघा महाराज ती तोंडालाच फटकाळे बर का, ती तोंडालाच फटकाळे पण मनाला तुमचं नाही सांगितलं तुमचं राहिले समजा. अजून ठीक याला कोडगेपणाच म्हणायचं का नाही? नाहक रंगणं म्हणायचं ना कारण नसताना. अहो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला एक जण गेला लांबच बायकोला म्हणला उतर घाले. बायको तिथंच उतरवली पुढे गेला पेट्रोल भरलं पुन्हा आला म्हणला बस. ती म्हणली का हो पेट्रोलच भरायचं होतं मग मला का उतरवलं? नाही म्हणला तिथं बोर्ड लावलाय काय आग लावणाऱ्या वस्तू बाहेरच ठेवा. तिला बी असा राग आला एवढा माझा अपमान करावा म्हणली. पुढून गाडी सुरू केल्यानंतर 1 किलोमीटर गाडी गेली पुढून आलं होतं गाढव. पुढून आलं होतं गाढव. तशी ती काय म्हणली माहिती का बायको आता तिचा अपमान केला होता ना तशी ती लगेच म्हणली बघा ना आपलं सोयरं आलं तुमचं सोयरं आलं. गाढव पुढं येणार तिने जसं पाहिलं तशी ती नवऱ्याला म्हणते ओ तुमचा सोयरा आला तुमचा सोयरा. पण तो नवरा बी असा हुशार होता तो तिथूनच म्हणला मामा राम राम. नाव कळलं अजून. एवढी एकमेकाची नुसती कुरघोड्या चालल्यात पण तरी बी मरमर सगळी तिथंच आहे ना. ऐका कुणी आता बोलतोच कुणी पत्नी नीट नाही म्हणून दुःखी आहे. पत्नी चांगली आहे
पती नीट नाही म्हणून दुःखी आहे. प्रपंचात वेगळं रडगाणं कोणाचं नाहीच ना, तेच रडगाणं आहे. आता हे मला सांगायचं नव्हतं बरं का, म्हणजे काय होतं, फवारा मारला म्हणजे मग कीड बसत नाही, म्हणून आता सांगायची पाळी आली मला. लवकर घरी या म्हणल्यानंतर उशीर झाला. त्याच्या लक्षात आलं बस उशिरा मिळाली. ज्याला 7 वाजता बोलवलं होतं ते 9 वाजता आलं घरी संध्याकाळी. असलं भिलं होतं, म्हणलं आता काय खरं नाही गाड्या, ती काय बोलील त्याचा भरवसा नाही. आणि आता जर ती काय बोलेल त्याचा भरवसा नसेल तर ऐकून घ्यायची तयारी ठेवाच लागल. ह्याच्यावर तुम्ही अंदाज केला ना लक्ष्मी किती कडक असेल. आणि तिथं जाऊन आता मारायची म्हणला धडक. गेला बेल वाजवली, बेल वाजवल्या 2 तास नवरा उशिरा आला म्हणल्यावर दिवशी पाय आदळत आले. दार उघडलं, जी रागाने बघत होती ती रागाने बघतं, ही फिदी फिदी हसते. ती रागाने बघत ही नुसतंच हसते. ती म्हणली याला हसायला झालं तरी काय, मी एवढी रागावली, हे खुशाला हसते. ती म्हणली ओ हसायला काय झालं. तशी ती म्हणली, तो म्हणला हे बघा मी आता आलो ना, आवाज बोलायचं बरं का, एवढं भेट होतं. तेव्हा मी आता आलो ना, येता येता एका मंदिरात गेलो होतो आणि मंदिरात मी पाटी वाचली होती, संकटाचा सामना हसत हसत करावा. ह्या प्रपंचातले आपले सगळे 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 गोंधळ हे सांगून आता नाही घेत ज्यादा वेळ. चला, महाराज बोलतात रंगलाय ना ज्या प्रपंचामध्ये, त्या प्रपंचात रंगून वाट्याला काय आलंय, त्यापेक्षा एक काम करा ना, प्रपंचाच्या रंगात रंगून. हे 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 शब्दाकरता मी आरोप करत नाही बरं का, नामदेवराय सुद्धा बोललेत, संसारामध्ये भुलू नका, भुलू नका. विष्णुदास विनवी नामा, विष्णुदास विनवी नामा, भुलू नका भव कामा, भुलू नका भव कामा, धरांतरे निज प्रेमा, धरांतरे निज प्रेमा. न चुकाने हरी भक्ती, न चुकाने हरी भक्ती, न चुकाने हरी भक्ती, न चुकाने हरी भक्ती. धनदारा पुत्र धनदारा पुत्र हा धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. विष्णुदास विनवी नामा, भुलू नका भव कामा. भुलू नका म्हटले, भुलू नका रे बाबांनो, किती भुललाय तुम्ही. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून म्हटले बर का, मानून नाही म्हटलं, मानून नाही. अहो ज्याचं जमत नाही तो सख्या भावाला सुद्धा म्हणतोय हा सख्खा भाऊ नाही, हा पक्का वैरी. किती सांगितलं तर तू सख्खाच आहे, त्यात बदल होणार नाही. जाणून म्हटले, न चुका नेमा हरिभक्ती. का माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, साचोकारे जाईल आयुष्य जाता आहे पहा, काळ जपत असे महा. मला पुढचा शब्द महत्वाचा आहे, स्वहिताचा घोर वहा. स्वहिताचा विचार करा ना. महाराज बोलतात तुम्ही जिथं भुललाय ना तिथं हित नाही रे तुमचं, खरंच हित नाही. महाराज बोलतात तुमचं भुलणं कसं माहितीये का, जसं तो पतंग त्या दिव्याला पाहून भुलला, एवढा भुल आहे. पतंग कळतो का, पतंग तुम्हाला कळायलाच पाहिजे. पतंग पतंग श्रावणात उडवतो ना आपण, श्रावणात उडवतो ना आपण, तो नाही ना. हा तुम्हाला कळतंय, चांगली गोष्ट आहे. की आता उग सप्त्यातल्या कीर्तनात 10-12 वर्षाची पोरं, सप्त्याला तसलीच असतात पुढं, 10-12 वर्षाची पोरं असतील, त्याला जर पतंग मानला असतं तर ते मानला असता हा नागपंचमीला उडवली होती. आणि ती पतंग नाही, दिवा लावल्यानंतर पहा पाकोळी गत्त येतं पहा, पांढरं आहे का नाही, आणि त्याच्यावर फिरतं फिरतं जडप घालतं. जडप घातल्यावर काय होतं, जिवंत होतो.
काय मरत आलता काय आधी तू? झडप मारली की दिव्यावर तो जाग्यावर जळून खाक होतो. बरं ऐका आता, तो जळून खाक झाला, दिव्याचं काय झालं? त्या दिवा विजला. ले झडपा मारल्यावर मग ज्यादा झडपा मारू का मी 12 पर्यंत मग इजल. हाती काय आलं महाराज बोलतात, त्याचंही शरीर संपलं, दिवा विजला. अरे काय हाती आलं? नरदेह वायाला गेला आणि ज्याच्या करता धिलता तेही हाती आलं नाही. जसा तो पतंग त्या दिव्याला भुलला ना, तसं महाराज बोलतात तुम्ही प्रपंचाला भुलला, मग तिथं भुलू नका. कुठं भुला? श्रीरंगाच्या रंगात रंगा. रंगी रंगे रे श्रीरंगे, 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 रंगी रंगे रे श्रीरंगे. हाँ रंगी रंगे श्रीरंगे, रंगी रंगे रे 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 श्रीरंगे. काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे, हे काय फुलला सी पतंगे, शरीर जाया देवने, शरीर जाया देवने, शरीर जाया देवने, शरीर जाया देवने. काय फुलला से पतंगे, काय फुलला से पतंगे, काय फुलला सी पतंगे, शरीर जाया देवने, शरीर जाया देवने, शरीर जाया देवने, शरीर जाया देवने. महाराज बोलतात रंगी रंगे रे श्रीरंगे. तो पतंग जसा दिव्याला भुलला, पतंगा दीप्ती आलिंगन तेथ त्याचे अचूक मरण, मरण वाट्याला आलं. पुन्हा सांगतोय मी, पतंगाचं त्याच्या वाट्याला काय आलं? मरण. त्याचं मरण सांगा आलोय का मी? त्याच्यासारखं जगताल तर तुम्हाला बी एक दिवशी वाट्याला मरण आणि शरण ठरलेलंच आहे. तुम्ही म्हणताल मग प्रपंचाचं काय करायचंय? करायचंय बरं का, प्रपंच करायचंय ना. आता हे मला खरं टेन्शन आल्यागत काम झाले, सुरू झाले 10:30 हा ना, नामदेवरायांच्या प्रमाणे. आता लय अर्धा पाऊण तास चलल ते, पण मी आता 5 मिनिटात उरकायचं ते गोष्ट म्हणतोय मी, गोष्ट कीर्तन नाही. 5 मिनिटात उरकायचं. नामदेवरायांचं प्रमाण असं आहे पहा, पोरे ही खेळती, पोरे ही खेळती, हा पोरे ही खेळती, पोरे खेळती, शेवटी मोडती, शेवटी मोडती, शेवटी मोडती, शेवटी मोडती,
दाखवूया जाती आपुलिया घरा तांडोनिया जाती आपुलिया घरा तांडोनिया जाती आपुलिया घरा आता तुम्ही सगळं खेळ खेळलायत म्हणून सांगतोय बरं का. लहानपणी आपण भांडीकुंडीचा खेळ खेळलो ना, भांडीकुंडीचा खेळ, त्यात काय खरं खरं होतं काय? भांडी तरी असावं का नाही? त्याचं नाव काय होतं त्याचं? भांडीकुंडीचा खेळ. हा, हे सांगताना मला एकदा चांगल्या महाराजांनी प्रमाण दिलं होतं. भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणि राणी म्हणलं, ती राजे बी ठेव आणि राणी बी ठेव. तुला देता आलं तर संतांचं प्रमाण दे. तुम्ही गाणं तर ऐकलं ना तुम्ही? ते ऐकवायचं होतं म्हणून तर सांगितलं तुम्हाला. मला खरं सांगा बरं, त्या खेळात काय खरं आहे हो? काहीच खरं नाही ना. 10-12 जण एकत्रित येते, लगेच मातीचा बांध घातला जातो. ती काय घामेल्याने उचलायची वेळ तेव्हा तिथलाच फुफुटा बाजूला करायचा आहे. झाडाच्या सावली असतात, बांध घातला जातो. अलीकडे एकाचं घर, पलीकडे एकाचं घर, घर झालं तयार. एका घरात 7-8 जण, लांबून 7-8 पाहुणा आले मुलगी बघायला. पाहुणा आले मुलगी बघायला. मग आता पाहुण्याने वाजवली बेल. बेल बेल अर्धार तरी आहे का तिथं? ती बेल वाजवतो, बेल वाजून म्हणतो टिंग टॉंग. ज्याने बेल वाजवली की मग ह्याने पुन्हा म्हणायचं हा आलो 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 आलो. तसं काय पाहुणा दिसतच नाही याला. आला का मोकळं रान आहे ना सगळं. ती येतो पुन्हा, मग असे दरवाजा उघडतो, म्हणतो राम राम, या 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 या. खूप लांबून आला ना, त्रास नाही ना झाला. पलीकडूनच आलं येड्या. ती काय लांबून आलं, त्याला बसवायचा. बसवल्या मग त्याला पाणी आणून द्यायचं. पाणी तरी आहे का हो? भांड तरी खरं आहे का? त्या नारळाच्या कावटी असतात बघा, फुटलेल्या नारळाच्या, त्या आणायच्या. पाहुणं पाहुणं झोपून प्या बरं का, गला जरा खराब झालाय. मला का पाणी हे एवढी ध्याना वाचल्यावर कसं जर मेळ खायचा बरं आता? रंगले ना, खेळातच रंगल्या तू. हा, पाहुणं पाणी पिलं ते बी पिले, चला काय हरकत नाही. पाहुणं पाणी पिलं. प्याल्यावर मग पाहुण्याने आलेल्या सूचना दिली, प्रवास लांबचा आहे, वेळ आमच्याकडे कमी आहे, त्यामुळे स्वयंपाकाचा गोंधळ काही करू नका. ते म्हणजे असं कसं, तुम्ही पहिल्यांदाच आलात, नाश्ता तरी केलाच पाहिजे ना. झाला 5 मिनिटात तर नाश्ता तयार झाला. तिथलं झाडाचा पाला वरबडतं, ती आणून देत. पाहुणं बी असलं जातीचं चाऊ चाऊ खाते. ती दाताला ताण नाही, भांड्याला ताण नाही, चाऊ चाऊ खाते. ती मुलगी ती बघून जाते. बघाबघीचा कार्यक्रम होतो. बघून झाल्या मग म्हणतात पसंत आहे. पसंत झाल्यानंतर मग पुन्हा तारीख वार लगेच ठरती. तारीख ठरती 2 महिन्याची. मग काय लग्नाला 2 महिने थांबायचा टाइम आहे? 5च मिनिटांनी पुन्हा लग्नाला सगळी वराड्या सहित गोळा. साखरपुडा झाला, हळद बी लागली का पाणी वाटायचं पुन्हा हळदीत? बिना पाण्याचीच हळद लागली, जाऊ द्या चला. हळद बी लागली. हळद लागल्यानंतर परण्या निघाला ना, परण्या 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 निघाले. आता वाजवायचं काय? आता वाजवायचं काय? पोटाचा नगारा झालेला एक कार्ट असतं, ते आपल्या खराट्याच्या काड्या घेतं आणि ती काड्या घेऊन तडाम 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 तडाम. ती बी असं वाजवतं का नाही जसं काय त्याला 1000 रुपये आता बिदगीच मिळणार. नाचणारी बी अशी जीव खाऊन नाचवतात राव. पुढं 10 मिनिटात तर परण्या आला. आणि मग काकाने म्हणायचं चला 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 मंगलाष्टका म्हणायच्यात. आता अक्षदा पोचल्या का? ते एक जण म्हणला पोचल्या, उरक 12 वाजले. 12चा मुहूर्त होता आपला. काका उरगा. काकाने अंतरपाठ धरला. नवरदेव इकडं नवरी तिकडं जी म्हणायला सुरुवात केली दोघांनी मंगलाष्टका. त्यात एक कार्ट आगाव होतं बरं का. त्या आगाव कार्ट्याने काय केलं माहिती का? खडा घेतला. खडा, नवरी होती का नवरी, त्या नवरीला तो खडा जसा ताडक्याने मारला
लय जोरात मारला राव. तो खडाजी डोळ्याला लागला आणि त्या नवरीने बघितला हो खडा कोणी हाणलाय. खडा हाणल्याला जसं त्या नवरीने बघितलं तिने काका तिथंच गाचांडला. हे अगं ती काका असा उताना पाडला. ती खडा हाणला ती पोर पुढं नवरी माग. नवरीची जीव खाऊन पळाली आणि ज्याने खडा मारला होता त्याला आडवा करून जी छाताडावर बसली. बोल मारशील का खडा आणि वाजवायची तडा तडा. हाणशील का खडा आणि वाजवायची तडा तडा. तेवढ्यात तो नवरदेवाचा मित्र आला म्हणला ए अरे माझा तो मित्र आहे मित्र कुलवरा. तवर त्याला 2 वाजवल्या. बघता काय माझ्याकडं. हे कशाचं सांगतोय तुम्हाला मी. भांडी कुंडीचा खेळ खेळ एवढा रंगाला आलाय. राहिलेल्या मंगलाष्टका व्हायच्यात मग नावं घ्यायच्यात वराडी जेवायच्यात. तेवढ्यात शेताला गेलेली आई घरी आली. तिने डोक्यावरचं वज खाली टाकलं आणि डोक्यावरचं वज खाली टाकल्यावर तिच्या लक्षात आलं आपली पिंकी घरात नाही. म्हणून तिने सभोवताली बघितलं तर त्या झाडाखाली ते खेळ चाललेला तिने बघितला आणि ती म्हणली पिंकी लय हुशार आहे राव. आणि तुम्हाला खरं सांगू का स्थानिकची सांभाळून 15-15 आणि 20-20 हजार रुपये घेणाऱ्या महाराजांनी कीर्तन करून दाखवा. लय ठरून आलेली असतात. एक तर 10:15 शिवाय त्यांना गावच गावत नाही. खरं आहे ना. हे लय माझा वर्ष श्राद्धाचा माझा काय लय संबंध येत नाही. लेख आजींचे नातू महेशने जादा आग्रह केल्यामुळे मी रजा टाकून ते घेतले. तात्या बघितले कुठं वर्ष श्राद्ध कीर्तन कुठंच नाही. 10:15 शिवाय यायचं नाही. मग 12ला लगेच बोलण्यासारखं पुष्कळ आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. तुला 10ला धरपडाय काय जीव चालला होता का. मी आलतो बरं का 10ला. हा मी 10ला चालतो. मला सूचना दिली माणसं ही पर्यंत सुरू करायचं नाही. उशीर झाला तरी चालल. त्याच्यामुळे मी असा काचाट्यात सापडलो. हे तुम्हालाच कळेल. फक्त काय सांगत होतो म्हणा कीर्तन. पिंकीच्या आईने जसे आवाज दिला पिंके चल पटकन ये. पटकन ये म्हणलं की ती पिंकी विचार नाही करीत आपला नवरा कुठे आहे म्हणून. त्याच्याकडून मंगळसूत्र घालायचं राहिलंय बाबा. 5 तोळ्याचं करून आणलं होतं. हाक मारली की पिंकी जागा सोडती आणि घर गाठती. हे पिंकीचं नाही सांगत मी. त्या परमात्म्याने एकदा हाक मारली ना हाक हाय तिथं खेळ मोडावा लागतो. हाय तिथं मोडावा लागतो. म्हणून नामदेवराय काय बोलतात परते टाकूनिया जाती आपुलिया घरा. स्वस्वरूपाच्या घराला जायचे बाबांनो तुम्ही. आणि त्या स्वस्वरूपाच्या घराला न जाता जर तुम्हाला मृत्यूने गाठलं ना तर मग मात्र लक्षात ठेवा पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रात तुम्हाला अडकावं लागेल. कारण मिळलेलं जे शरीर आहे ना ते शरीर तुमचं कायमचं नाही. तुम्हाला दिलेली ठेव आहे अभंगाचं 2रं चरण. शरीर जायाचे ठेवणे 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 अभिलाष झाने धरीस अभिलाष झाने धरीस अभिलाष शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर
जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष धरिसी अभिलाष धने धरिसी अभिलाष धने शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे महाराज बोलतात बाबा शरीर जायाचे ठेवणे हे तुझ्या लक्षात आहे का? कारण ते शरीर तू वापरलं कशा करता? धन दारा पुत्र जन या सगळ्या करता तू शरीर खर्च केलं. तुझं काय त्याचा विचार कधी करायचा? ऐका एक गोष्ट लक्षात घ्या. आपलं जगणं आहे ना, सत्ता संपत्ती पद पैसा प्रतिष्ठा याच्यात आपण गुरफटून घेतले. ज्याला नाव मोठं करायचे ना, ऐका, सत्ता संपत्ती पद पैसा प्रतिष्ठा नाव मोठं करायला असलंच पाहिजे असं समजू नका. मग प्रामाणिकतेचं धन आणि मनाची श्रीमंती ज्याच्याकडे आहे ना, तो आजही सत्ता संपत्ती पद पैसा नसताना सुद्धा सामान्यांच्या मनामध्ये घर करून बसलाय. हे नाकारून जमणार नाही असं म्हटलंय बरं का. तुम्हाला पुढे बोलल्यावर कळल, आधी माझं बोलणं काहीतरी वाटल. सत्ता आहे ना, सत्ता सत्ता ही मदिरेसारखी असते. मदिरा मदिरा कळली ना, कादबटी म्हणू काय. आता मी काय आलो हे बीडवरून तवा काहीतरी झाकून ठेवायला. सत्ता ही मदिरेसारखी आहे. नीट ऐका, सत्ता ही मदिरेसारखी आहे. ज्याच्याकडे असते ना त्याला धुंद करते, धुंद. आणि ज्याच्याकडे नसते ना त्याला वेड लावती, वेड वेड वेड. आता हे काय उलगाडून सांगायला होता मला? महिना सगळा त्याचाच आहे ना आता. ए घर कळाना दार कळाना झाली ना ईडी. ईडीचं नाही म्हणत मी, ती ईडीनीच ईडी केली हा भाग निराळा. पण ईडी झाली ना, मग मला एवढंच म्हणायचे, तुम्ही शान व्हा. महाराज बोलतात, आता म्हणायत वेळ नाही घाला. नव्हे तुझा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर हे सगळं मिळलंय ना तुला, क्षणभंगूर आहे बाबा. मग ऐक ना, ए नको तिकडं काय वेळ घालवतो, नको तिकडं वेळ घालवण्यापेक्षा एक काम कर ना, आम्ही ज्या रंगात रंगलो त्या रंगात रंग. विठाला 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 विठाला. काय झाले बर का, प्रपंचाचा रंग जरी अशुद्ध असला तरी तो केल्याशिवाय पर्याय नाही. पण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, हे ज्याच्या जीवनात घडलं ना, तो प्रपंचात असूनही त्याने खऱ्या अर्थाने परमार्थाचं सुख अनुभवलं. आज आपली काय अवस्था आहे? आपली काय अवस्था आहे? घरं मोठी आहेत पण कुटुंब छोटी झाली. पहिली ओ घरात माणसं एवढी असायची, त्यातली 10-5 देवळावर झोपाय असायची. आता तसं नाही. आता घरं झाली मोठी. घर लहान होतं ना तवर नुसतं टोमणं मारू मारू जाम करायच्या. कवा बांधतोय काय बांगला, कवा बांधतोय काय बांगला, का डोळं गेल्यावर बांधतोय म्हणतात ना. आणि बंगला बांधल्यावर पुन्हा मग कुणी जर म्हणलं ना, बरं आहे ना आता बंगल्यात, काय म्हणली त्याला काय जाळायचं का, म्हणली पुसू पुसू एकटी जाम होती. मग आधीच बरं होतं ना तुला. घर मोठी कुटुंब लहान, कसा मेळ बसल बरं? घर झाली मोठी कुटुंब झाली छोटी, नवनवीन औषधं वाढत चालली पण शरीर मात्र रोगट होत चालली. बरोबर ना? ऐका, महाराज बोलतात हे कामाचं नाही. अरे कुटुंब आहेत छोटी, घरं झाली मोठी, औषधं वाढली, शरीर मात्र रोगाने बेजार झाली, माणसं वाढली पण माणुसकी मात्र
शिल्लक नाही राहिली, मग महाराज बोलतात तुम्ही कोणत्या रंगात रंगला. याचा विचार तुम्ही कधी केला का? या रंगात रंगताना तर तुमच्या हाती काही येणार नाही. मग करायचे ना एकच करा, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठू धरा विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. नाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर जगद्गुरु विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. आणि भुलणे या तुकोबर यांच्या या अभंगातील 2 शब्दावरती आपण इथपर्यंत आलो. मी आपलं भुलणं ज्ञानोबाराय मानतात पहा. आपलं भुलणं कसं आहे? ज्ञानोबाराय बोलतात पहिलेनी बाळदशे आईबा हेची पिसे. लहान मूल कोणाच्या कडे फिरतो? आई नाही तर वडील आहे का नाही? आई नाही त्याला भेटली ना सगळं घर डोक्यावरून घेऊन रडतं. पण आई जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत अख्ख्या घरात थैथाट करत ती. सासू सुद्धा म्हणती 2 मिनिटात येते म्हणून गेली होती, कुठं गेली? आता का शब्द वापरू का मी? तुमच्या पाठच आहे ना. नवरा सुद्धा म्हणतो मोबाईल लावतोय, स्विच ऑफ केलाय. अजून काय आहे ना, अजून काय आहे ना. लहान मूल एवढं ते आई करता वेड झालेलं असतं. पहिलेनी बाळदशे आईबा हेची पिसे. हा ते सरे मग स्त्री मांसे. त्याचं बाळपण निघून गेलं आणि ते आता तरुण झालं. तरुण 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 मांडवा खालून गेलं. मग आता घरात आलं की पुढं आई कुठे म्हणत नाही. मग काय म्हणतं? आई. महाराज नशीब तुम्ही म्हणला ती कुठे. आता ती बी नाही आहे. राजा उदे उदे जय जयकार चालल्यावानीच नावानेच गडी नाचतो. ती कुठे आहे, ती कुठे आहे. आता मला झालं तरी काय, मला जेवायचे. अरे मग आधी जेवाय जिने वाढलं लग्नाच्या आधी. आता ती काय रोगार वाढील वेरे तुला. खाणं गपचूप. बरं का जेवायला बसला. आई लईच बोलल्या. जेवायला बसला आणि जेवायला बसल्यावर आईने एक अपमान केला होता. त्याचा राग गाड्याला होता. जेवता जेवता म्हणला आई काय भाजी गेली का म्हणला. असली शहाणी भाजी आज काय असली बेकार खाल्ली नव्हती. अरे कुठं शिकली? कुणाला म्हणते? आईला. आईला ध्यानात नाही तुमच्या? आईला म्हणते अरे काय भाजी केली? नाही मिठाचा तपास, नाही कसली चव तिला. बेकार झाली म्हणला. भूक किती लागली होती, पोटभर खाईल वाटलं होतं. कसली भाजी केली? आईने सगळं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यावर आई म्हणती हे बघ भाजी मी नाही केली. मग तिने केली. मग म्हणते असू दे पातळ का असाना पण चवदार लागते. आता मी बोलत नाही, ज्ञानोबाराय बोलतात स्त्री मांस भुलोने ठाके. किती बदलला रे तू. ज्ञानोबाराय बोलतात एवढं प्रपंचात रमणं चांगलं नाही. प्रपंचात भुलण्यापेक्षा श्रीरंगाच्या रंगात रंगा. विठ्ठला विठ्ठला ऐका 5 मिनिटात आईच्या संबंधाने बोलून मला सेवा संपवायची. अभंगावर अधिकही बोलता येईल पण आता वेळेचं गणित पुढं चाललं. त्यात मला टाइम 12चा दिला. मी म्हणलो होतो 12:10 पर्यंत उरकतो. खाजगीत बोललो होतो खाजगीत. बाकीच्याने टेन्शन घ्यायचं काय कारण नाही ते. हां पण आता मला म्हणले माणसं येऊ द्या आणि त्याशिवाय सांगणार तरी कुणाला. आणि मग तिकडं 12:30 का व्हायना. म्हणजे मी एक नाही वाजवणार, काळजी नका करू. ऐका एक लक्षात घ्या. या एकत्र कुटुंब पद्धतीत असणारी ही माता आईचं लेकरावर किती प्रेम असतं. आपला एक मुलगा आपल्या डोळ्यात देखत गेला हे त्या मातेला सहन झालं नाही. तीच हाय तिने घेतली. आता महाराज तुम्ही ओवी सांगितली पण ओवी मी का लावत नव्हतो. त्यातला एक शब्द महत्वाचा आहे मला. माये पुढून बाळक काळे नेता एकुलते एक. आता त्यांनाच कळलं
3 मुलांपैकी एक मुलगा आपल्या डोळ्यात देखत गेला, हे तिला सहन झालं नाही. तिने ती हाय खाल्ली आणि शेवटी त्या मुलाच्या निधनाची वार्ता हृदयात एवढी घर करून गेली, सरते शेवटी त्यांनी त्याच दुःखात त्या मातेने आपले डोळे मिटले. एक लक्षात घ्या, शेवटच्या क्षणापर्यंत जी आपल्यापर्यंत आपल्याकरता धडपडते ती आई असते. इथपर्यंत म्हणून मी थांबणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत जी आपल्या लेकराकरता धडपडते ती आई नसते. मग प्राण निघून गेल्यानंतर सुद्धा जिचा प्राण त्याच प्रांगणात लेकरांकरता गुरफटतो, ज्याला आपण दम कोंडणं म्हणतो, मी त्या प्राणाचं बोलतोय, हे जिच्या बाबतीत घडतं ना तिला आई म्हटलेले. विठाला पहाटेची वेळ होती, स्वप्न पडलं. स्वप्न पडल्यानंतर मुलगा तो जागा झाला. जागा झालेला मुलगा विचार करतोय, आई आजारी. कधी स्वप्नात येत नाही, आली तर आली आजारी म्हणून आली. का बरं, खरंच ती आजारी असेल का? पुन्हा वाटलं जाऊ द्या, स्वप्न काय खरं असतं का? लेकरू पुन्हा झोपलं. झोपल्यानंतर अर्धा तास डुकला लागला की पुन्हा स्वप्न पडलं. स्वप्न पडल्यानंतर पुन्हा स्वप्न तेच. आई प्राण कंठाशी आणून वाट पाहते. मुलगा पुन्हा जागा झाला. सवंगड्यांना बोलतो, हे आई आहे ना आजारी रे, अशी सारखी स्वप्न पडतात. आणि नुसती आजारी नाही, अंथरून धरलंय तिने, अंथरून. हे मला जायचे रे, मला जायचे, पण जाण्याकरता माझ्याकडे पैसे नाहीत रे. 5 रुपये लागतात माझ्या पालघडला जायला. मुलांनी पैसे गोळा केले, 3 रुपये भरले. 2 रुपयाचं करायचं काय म्हणून प्रश्न पडला मुलाला. तो स्टँडवर आला पुण्याच्या. त्याला वाटलं भीक मागल, पैसे गोळा करील, पण आईकडे जाईल मी. झाला प्रकार असा, एक एसटी आली. एसटी आल्यानंतर त्याच्यातून एक जोडपं उतरलं. त्या मुलाचा तो केविलवाना चेहरा पाहिला. त्यांना वाटलं अरे कुणीतरी हा मजुरी करणारा बालमजूर दिसतोय. हात मारलीन बोलले, इकडे ये, पीटी घे आणि आम्ही सांगतोय तिकडे घेऊन चल, तुला पैसे देईल. तुला पैसे देईल. पैशाला लेकरू भुललं ते नव्हतं त्याच्याकडे सामर्थ्य. एवढी जड ती बॅग होती. बॅग घेतली डोक्यावरती, तो मुलगा चालला. तुम्हाला सांगतोय, तो मुलगा म्हणतोय, उभ्या आयुष्यात त्या बॅगचं ओझं माझ्या डोक्यातून कधी उतरलं नाही, एवढी ती जड होती. मुलगा चालत चालत चालला होता. कुठं मांडायचं त्याच्या लक्षात आलं, खुणवलं होतं. आधीच बोजड झालेलं ते डोकं. बॅग त्या भिंतीला टेकवत टेकवत खाली मांडायला गेला. वेगाने जी पडली ती जाग्यावर फुटली. आणि फुटल्यानंतर मात्र तिचा मालक पुढे आला आणि खाडक्याने त्याने मुस्काडात वाजवली. तो कार्ट्या, अरे जमत नव्हतं तर हा उद्योग केला कशाला? वाईट वाटलं त्याला. चल आता रुपया बी मी देत नसतो. तसाच तो बाळ निघाला. पण मागे त्याची पत्नी होती. ती म्हणली, ए बाळा, अरे जमत नव्हतं तर घ्यायचं नव्हतं ना. तो बोलतो, आई आजारी आहे, एसटीने जायचे, 3 रुपये, रुपया नाही. 2 रुपये नाही म्हणून रुपया गोळा करायचा म्हणून मी हे काम केलं. तिने रुपया त्याला दिला. तो एसटीत बसला. गाडी निघाली. कंडक्टर तिकीट काढायला आला आणि कंडक्टर बोलतोय, पैसे दे. 5 रुपये तिकीट हातात 4च रुपये टेकवल्यानंतर कंडक्टर म्हणतो, ए शहाण्या, चल उतर खाली. असले तर 5 दे, नाही तर खाली उतर. त्यातला एक जाणकार होता. म्हणला, ओ लय डोकं कशाला चालवता, 4 रुपये आहे ना त्याच्याकडे, जिथपर्यंत जाईल ना तिकीट ते तिथपर्यंत द्या ना तिकीट, तिथून पुढे तो कसाही जाईल. त्याला पटलं, दिलं ते तिकीट त्याला 4 रुपयाचं. गाडी अंधाऱ्या रात्री तिथं पोहोचली. 4 रुपये जिथं संपलं होतं तिथं उतरवलं. अरण्यातून लेकरू एकटंच चालत चालले. घरापाशी पहाट पोचलं तर तुम्हाला सांगतो, त्या घरात सगळी अशी माना खाली घालून बसली होती. रांगोळी काढली होती. त्या रांगोळी एक दिवा मांडला होता. त्याला काहीच कळेना काय झालं. तो जवळ जाऊन बहिणीला म्हणतो, ए आई कुठे, सांग ना मी आलोय म्हणून. ती म्हणते, आपली आई गेली रे. बघ ना, मग शेजारी गेली असली तर बोलव.
तो शेजारी नाही, शेजारच्या घरी नाही गेली, मग देवा घरी गेली. एवढे शब्द ऐकले आणि तो एकदाचाच बाळ आई म्हणून जो जोरात आरडला आणि खाली कोसळला. तो बोलतोय, अरे स्वप्न एवढं खरं असतं हे मला कळलं असतं तर मी वेळ दवडला नसता. सगळी त्याला समजावून सांगत होती. दिवसामागून दिवस 8 दिवस लोटले. 10व्या दिवशी 10वा आला आता आणि 10व्याच्या दिवशी विधी उरकला. कावळा शिवायला तयार नाही. एक एक जण जातोय, पाया पडतोय, परत येतोय. शिवना कावळ्या, अरे ये ना. आई काय असेल तुझं राहिलेलं मनात तर शिव ग, शिव काय असेल ते मी पूर्ण करील. मला माहितीये माझ्या बापावर जास्त कर्ज आहे. मी मजुरी करील, शिकेल, पण कर्जाचा बोजा त्याच्यावर आणणार नाही. होता तुला कॅन्सर नाही, तू आम्हाला सांगितलं खर्च होईल म्हणूनच ना. पण ऐक, आता तू तर नाही राहिली, पण मी शब्द देतो तुला आई, या सगळ्यांची काळजी घेईल आणि मी सगळ्यांना शिकवील, लहानाचं मोठं करील. शिव ग शिव. पण तरीही कावळा यायला तयार नाही. आणि मग त्या बाळाच्या लक्षात आलं, 8 वर्षाचा बाळ, 1.5 महिन्याचा. माझा एक भाऊ घरात आहे, कदाचित तिचं मन रमलेलं असेल म्हणून तो मावशीजवळ जातो. म्हणतो, मावशे, हे मावशे सांग ना, त्या बाळाची यशोदा मी यशोदा होईल. असेल तू देवकी, पण काळजी करू नको. म्हणून ती आई पुढे गेली, मावशी असणारी. तिने हात जोडले आणि हात जोडून म्हणते, अगं ये शिव, गुतलाच असेल ना जीव तुझा त्याच्यात, तर मी तुला सांगते, तुझ्या या पुरुषोत्तमाची मी यशोदा व्हायला तयार आहे. एवढे शब्द तिने उद्गारले. त्या पिंडाचं दर्शन घेतलं. हातभर माग सरायला अवकाश, तोच झाडातून कावळा उतरला आणि शिवला. साने गुरुजी बोलतात, अरे आई, मरस्तवर आमची काळजी घेतली, याच्यात नवल नाही रे. मेल्यानंतर सध्या तू आमच्या करताच इथं घुटमळत होती का? तुकोबराय बोलतात, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुरा